हाय फ्रेंड्स, आज आमच्यासाठी खूपच आनंदाचा असा दिवस आहे आणि याच्यासाठीच मी इथं प्रसादासाठी म्हणून शिरा बनवून घेत आहे आणि एक साईडला भाजी केली आणि बाकी सगळा स्वयंपाक सकाळीच झालेला आहे माझा बऱ्यापैकी. आणि आज आम्ही जे काही वरच्या साईडला बांधकाम केलेलं आहे तिथे आज गृहप्रवेश करायचा आहे. छोटीशी अशी पूजा करायची आहे. सत्यनारायण आणि गृहप्रवेश अशी पूजा करायची आहे. वास्तुशांती तर नंतरच करणार आहोत. मग त्यासाठीच इथं मी प्रसाद हे बनवून घेतला. सकाळी थोडं लवकरच उठले होते. काही कार्यक्रम म्हणलं की लवकरच आपली कामे उरकलेली बरी असतात. तर किचनमधील सगळं झाल्यानंतर मी इथं आता स्वतःचं थोडंसं आवरून घेते. वेणी हे ते घालून घेते. आम्ही ना जेव्हा घर घेतलं तेव्हा खालच्या साईडला 2 रूम होत्या, स्लॅबच्या कॉलमच्या होत्या आणि छान होते, म्हणजे सध्या पण त्या छान कंडिशनमध्ये आहेत. त्याच्यामुळं फक्त त्या 2 रूम खाली ठेवल्या आणि एक रूम आणखीन एक वाढवली तिकडं, म्हणजे खाली 3 रूम आणि पूर्ण पार्किंगसाठी जागा सोडली आणि वरच्या साईडला बांधकाम केलं होतं आम्ही. आणि बांधकाम केलेलं आहे तिथंच आज गृहप्रवेश करायचा आहे. त्याच्यासाठी मी स्वतःचं छान असं आवरून घेतलं आणि इथं आता रांगोळी काढून घेत आहे. उशीर झाला त्याच्यामुळे एकदम छोटीशी अशी रांगोळी काढत आहे, कारण रांगोळीसाठी सुद्धा खूपच वेळ लागतो आणि तोपर्यंत लगेचच ब्राह्मण आले आणि आम्ही दोघेजण लगेच पूजेसाठी बसलेलो आहेत. पूजेसाठी जास्त असे पाहुणे पण नव्हते बोलवलेले, फक्त कॉलनीतले सगळेजण आणि माझे सासू सासरे एवढेच होते. आणि इथं माझा छोटा मुलगा पण बसलेला आहे आणि मोठा मुलगा जो आहे तो शूट करत आहे व्हिडिओ. तर इथं जेव्हा सत्यनारायण करायचं ठरलं तेव्हा आमच्या घरामध्ये सत्यनारायणाचा जो काही फोटो असतो तो नव्हता. मग त्याच्यामुळे मी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवला आणि कळस ठेवला. कारण आता कुठे सत्यनारायणाचा फोटो मी विचारलं बऱ्याच ठिकाणी, 2-3 घरी पण भेटला नाही. मग त्याच्यामुळे हे असं केलं आणि आम्ही असं पण स्वामी समर्थ महाराजांचं खूपच करतो, आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. आणि इथं आम्ही दोघेजण छान अशी पूजा करून घेत आहोत. आम्ही स्वतःचं हे घर घेऊन अगोदर आम्ही भाड्याने राहायचो. छोटीशी अशी एक रूम होती. मला आणखीन म्हणजे असं ते दिवस आठवले की खूपच हे होतं. खूप कमी ह्याच्यातून आम्ही वर आलेलो आहेत. एक छोटीशी अशी भाड्याची रूम होती 8x10ची. तिथेच माझी डिलिव्हरी, तिथेच माझे दोन्ही मुले मोठे झाले आणि याच्यानंतर आम्ही थोडंसं कर्ज काढलं आणि स्वतःचं असं लातूरमध्ये छोटं का असं ना पण घर घेतलं. 2 रूम स्लॅबच्या होत्या बांधलेल्या, बाकी काहीच नाही, पूर्ण रिकामं होतं. गेट पण नव्हतं घराला. मग नंतर आम्ही घेतल्यानंतर आहे तसंच 1-2 वर्ष राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिथे बोर घेतली. त्याच्यानंतर त्याला गेट बसवलं, थोडे पत्रे टाकले पलीकडं जे काही रिकामं होतं तिथं, असं केलं. आणि आता याच्यानंतर आम्ही आता हळूहळू वरच्या साईडला बांधकाम केलं. पूर्ण 4 रूम घेतल्या, म्हणजे काढल्या आणि आता त्या 4 रूममध्ये आम्ही राहणार आहोत आणि खालच्या साईडचं पूर्ण 1 BHK जे काही आहे ते आता भाड्याने देणार आहोत. असं छोट्या छोट्या ह्याच्यातूनच वर आलेलं जे काही असतं ना त्याची खूपच आपल्याला अशी एक छान अशी आठवण असते. ते दिवस जेव्हा मी आठवते तेव्हा वाटतं आपण कसे होतो. असं वाटलं पण नाही की आम्ही म्हणजे एवढ्या लवकर आम्ही इथे सेटल होऊ किंवा एवढ्या लवकर आम्ही घर घेऊ शकू. आम्ही लातूरमध्ये 4च वर्ष रेंटने राहिलो, जास्त नाही, 4 ते 5च वर्ष राहिलो असतो आम्ही रेंटनी. 2019मध्ये लगेच आम्ही घर घेतलं आणि 2013मध्ये आम्ही लातूरमध्ये आलो, म्हणजे एक 5 वर्षच राहिल्यासारखं राहिलो आणि लगेच आम्ही घर घेतलं. पण त्या 5 वर्षातसुद्धा आम्ही खूप स्ट्रगल केला. फक्त लातूरमध्ये सेटल होण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलेलं आहे. तेव्हा कुठे हा दिवस बघायला मिळालेला आहे. आणि गाडी नव्हती, काहीच नव्हतं आमच्याकडे. फक्त एक मुलगा, एक पोतं भांडे आणि आम्ही दोघेजण नवरा बायको एवढेच जण आम्ही, असं म्हणजे एवढ्या छोट्या परिस्थितीत बसमध्ये आलेलो आम्ही. आणि भांडे पण आम्ही बसनेच आणले, काही सेपरेट गाडी नाही, काही नाही. आणि खूपच असं चिकाटीने आलो. त्यावेळेस खूप चिकाटीने राहायचो आम्ही दोघेजणी. 1-1 रुपया खर्च करताना विचार करायचो, कारण तेव्हा इन्कम पण अजिबातच काही नव्हतं. दोघे मिळून करायचो. मग मी पण घरी बसल्या बसल्या शिलाई काम, साडी फॉल पिको करायचे. नंतर छोटासा गव्हर्नमेंटमध्ये जे काही असतो ना 2 महिन्याचा कोर्स पार्लरचा, तो पार्लरचा कोर्स केला. छोट्या छोट्या घरीच अशा छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायचे. पण नंतर जेव्हा मोठं पार्लर टाकायचं होतं तेव्हा म्हणजे त्याला माझ्याकडं कोणत्याही प्रकारचं असं म्हणजे प्रोफेशनल सर्टिफिकेट नव्हतं आणि मला प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी खूपच पैसे लागत होते. मग ते पैसे पण नव्हते, त्याच्यामुळं ते मी कोर्स करू शकले नाही आणि तिथंच माझं म्हणजे हे झालं. मग मी पार्लरचं बंद केलं. कोरोना पण आला होता त्याच्यामुळं पण.
आणि आता घरीच असं छोटं छोटं काही ना काही करतच मग आम्ही घर घेतलं, सगळं केलं आम्ही दोघांनी मिळून. आणि जेव्हा आपण वडिलोपार्जित काही असतं त्याच्यातील आनंद आणि स्वतःनी कमवलेला आनंद खूपच याच्यात फरक आहे. आणि खूप छान आणि असं स्वतःचंच असं कौतुक वाटल्यासारखं वाटतं आपण जेव्हा आपण स्वतः काही घेऊ असं. आणि आमच्या इथे तर आमची गाडी, घर सगळं म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी स्वतःनी असं हिमतीने केलेलं आहे. आणि इथून पुढं पण अशीच प्रगती व्हावी आणि 2 मुलांचं पण असंच छान शिक्षण होऊन व्यवस्थित व्हावं एवढीच एक इच्छा राहिलेली आहे. आता बाकी सगळं व्यवस्थित आहे सध्या तरी सुरळीत. तर इथं असं व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये कॉलनीतल्या जे काही बायका आहेत त्या सगळ्यांना हळदी कुंकासाठी बोलवलं होतं. कारण वास्तुशांतीसाठी सुद्धा खूप खर्च येतो होता आणि वास्तुशांती मोठी करायची होती, पूर्ण सगळे पाहुणे बोलवायचे आम्हाला. त्याच्यामुळं थोडंसं वास्तुशांती नंतर करणार आहोत, कारण त्याला पण जास्त खर्च असतो. आणि सध्या बांधकाम हे ते झाल्यामुळे खूपच पैशाची थोडीशी ताणाताण आहे, हप्ते कटतात, त्याच्यामुळं थोडं खूप विचार करून करावं लागतं. करायची पण थोड्या उशिरा करायची. तर अशा पद्धतीने एकदम विधिवत अशी आम्ही गृहप्रवेश आणि सत्यनारायण पूजा करून घेतलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आमचं थोडंसं फोटोशूट सुरू झालं. इथं रिबीन बांधून आम्ही अशी घरामध्ये एंट्री करतानाचे पण फोटोशूट हे ते केले. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीच्या आठवणी कायम असाव्यात आपल्याजवळ, त्याच्यामुळं असं फोटोशूट करणंसुद्धा खूपच महत्त्वाचं असतं. आरती हे ते झाली नंतर सगळं झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही छोटासा असा केक आणला आणि छोटंसं सेलिब्रेशन घरीच केलं. कधी कधी जुने दिवस खूप आठवतात, जेव्हा माझे एकदम छोटे मुलं होते तेव्हा त्यांना खेळायला सुद्धा घरामध्ये जागा नसायची आणि आता एवढं मोठं घर झालेलं आहे. तर असा झाला आजच्या आमच्या दिवसाचा शेवट. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद.